दरम्यान नागपूरच्या हिंसाचारात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला। कदम यांचे काही फोटो समोर आले होते। त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी निकेतन कदम यांची फोनवरून विचारपूस केली आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं। बघा प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही सर। हो सर, कुऱ्हाडीचा घाव आहे सर, डीप आहे। अच्छा, हातावर लागला? यस सर, आहे सर। अच्छा, बघा प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही सर। हो सर, कुऱ्हाडीचा घाव आहे सर, डीप आहे। अच्छा, हातावर लागला? यस सर, आहे सर। अच्छा, बघा प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामध्ये? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। दरम्यान क्रूर कर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून विधिमंडळातही राजकारण तापलेलं आहे। अशातच शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलंय। बाबरीला मशिदीला पोलिसांचं संरक्षण होतं तरी सुद्धा बाबरी पाडलीच ना, मग आता कबरचं काय होतंय ते बघा, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आपल्या सोबत आहेत। सर, औरंगजेबच्या कबरचं प्रकरण आता खूप चिघळत चाललेलं आहे। विधान भवनात देखील पडसाद उमटलेले आहेत। काय प्रतिक्रिया? मागणी होते की कबर जी आहे ती पाडली गेली पाहिजे। तुमचे आमदार देखील, तुम्ही देखील सहभागी होतात, निदर्शनं केलेली आहेत, कबर हटवली गेली पाहिजे। एक लक्षात घ्या, औरंगजेबची कबर ही हटवलीच पाहिजे। काही झालं तर तो क्रूर राजा आमच्या या महाराष्ट्रात नकोय। आम्ही ज्यांनी प्रेमाने आमच्याशी संबंध ठेवले त्यांचं आम्ही गुणगान केलेलं। आमच्याकडे बीबीचा मकबरा आहे, त्याला लोक आजही चांगली निशाणी म्हणून पाहतात। या वाईट निशाण्या ह्या आमच्या शहरात नकोत, जिल्ह्यात नकोत आणि इव्हन तो महाराष्ट्रात नकोत, म्हणून ती कबर हटली पाहिजे। ही माझी सुद्धा भूमिका आहे, आमच्या पक्षाची भूमिका आहे। विरोधकांनी आरोप केला की खबर लपवण्यासाठी कबर काढली गेली। विरोधकांना आता काही काम राहिलेलं नाहीये। त्यांना असं वाटतं की या माध्यमातून मुसलमानची मतं त्यांच्याकडे जातील, हा त्यांचा गैरसमज आहे। आता मुसलमान त्यांच्याबरोबर राहणार नाहीत, म्हणून ते ह्या बातमीला मोठं करण्याचं काम ते करतात। समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम महाविकास आघाडी करते। त्या कबरीच्या मध्ये अजूनही संरक्षण जे आहे ते दिलं गेलेलं आहे। काय नेमका स्टॅन्स राज्य सरकारचा? कारण वातावरण चिघळत चाललंय। कालची नागपूरची दंगल की त्याच प्रश्न। पोलीस आपलं काम करतायत, त्यांनी त्यांचं काम करत राहायचं। बाबरीला सुद्धा असं संरक्षण दिलं होतं, पण बाबरी पडली ना, तशीच एक दिवस औरंगजेबाची कबर पडेल की पाडली जाईल? आता पाडली जाईल का पडेल हे तुम्ही पहा। तर तुम्ही पहा, नक्कीच आता पाहतोय की महाराष्ट्रातलं हे जे प्रकरण आहे औरंगजेबच्या कबरच्या प्रकरणातलं, हे आता चिघळत चाललेलं आहे आणि लवकरच तिथे काय होतं हे आता पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।